कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. कुठेही नैतिकतेचं अधपतन झाल्याचं आढळत नाही, तर कोणालाही वाचवणार नाही. थेट राजीनामा घेऊ, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. अधिवेशनाच्या आधी धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार. अजितदादांनी 2 दिवसांपूर्वीच मुंडेंचा राजीनामा घेतलाय. माझ्याकडे 100% माहिती. करुणा मुंडेंचा TV9 मराठीवर खळबळजनक दावा. आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार. कोकाटे मुंडेंच्या राजीनाम्यावर विरोधक आक्रमक. बीड हत्या प्रकरणावरून विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यता. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याचं प्रकरण, तर प्रशांत कोरटकर आज नागपूर पोलिसांकडे मोबाईल जमा करणार. पोलिसांना चौकशीसाठीही सहकार्य करणार. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोरटकर विरोधात जालन्यात गुन्हा, तर सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्या तक्रारीनंतर गुन्हा. आधी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आणि आता कोरटकरकडून अभिवादन. छत्रपती शिवाजी महाराज माझे प्रेरणास्त्रोत. प्रशांत कोरटकरचा अभिवादनाचा व्हिडिओ समोर. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणाऱ्या 7 पैकी 4 आरोपींना अटक. फरार 3 आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू. पोक्सो अंतर्गत 6 टवाळखोरांविरोधात गुन्हा. आरोपींमध्ये 1 अल्पवयीन. रक्षा खडसे आणि आरोपी पियुष मोरेची ऑडिओ क्लिप समोर. तर मी तिथे आले ना तर धिंगाणा करेन, ती माझी मुलगी आहे. मुलीच्या छेडछाड करणाऱ्या आरोपीला रक्षा खडसेंनी फोनवरून खडसावलं. TV9 मराठी जवळ ऑडिओ क्लिप आणि मात्र ऑडिओ क्लिपची TV9 मराठी पुष्टी करत नाही. संतोष देशमुखांना मारहाण करताना आरोपींनी 15 व्हिडिओ आणि 8 फोटोज काढले. CID कडून आरोपी महेश केदारच्या फोनमधील व्हिडिओ आणि फोटो जप्त. 9 डिसेंबरला संतोष देशमुखांना 3 तास अमानुष मारहाण. व्हिडिओ समोर. संतोष देशमुख हत्या प्रकरणात पहिला जामीन मंजूर. आरोपी सिद्धार्थ सोनवणेला 25,000च्या जात मुचलक्यावर केज कोर्टाकडून जामीन. सोनवणे विरोधात पुरावे नसल्यानं CID कडून आरोपपत्र दाखल नाही. महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचा प्रशासनाला दिलेला अल्टिमेटम आता संपला, तर आजपासून आमरण उपोषणाला बसणार. 16 महिन्यांपूर्वी महादेव मुंडेंची हत्या, मात्र अद्यापही आरोपी फरारच. फडणवीसांची आणि माझी खुर्ची बदलली, पण अजितदादा फिक्स आहेत. मुख्यमंत्रीपदावर शिंदेंची मिश्किल टिप्पणी. तर आम्हाला खुर्ची फिक्स ठेवता आली नाही, मी काय करू. अजितदादांची सुद्धा शिंदेंना यावेळी कोपरखळी. ठाण्यातल्या आनंद आश्रमासमोर दोन्ही शिवसेनेमध्ये तुफान राडा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी आनंद दिघेंना अभिवादन केल्यानंतर शिंदेंच्या नेत्यांकडून स्मारकाला दुग्धाभिषेक. ठाकरेंच्या शिवसेनेकडून ठाण्यातनं महाराष्ट्र दौऱ्याचा प्रारंभ. दाढीला आम्ही हलक्यातच घेतो, वजनदार समजत नाही. संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर. तर गंगेत कितीही डुबक्या मारल्या तरी पापं धुतली जाणार नसल्याची टीका. मुंबई नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट आजपासून बंद. रस्ता दुरुस्तीच्या कामानिमित्त घाट 4 तास बंद राहणार. पुण्यात घरांच्या विक्रीला घरघर. गेल्या वर्षीच्या तुलनेत व्यवहारांमध्ये 8% घट, तर 25 लाख ते 1 कोटी रुपये किमतींपर्यंतच्या घरांच्या विक्रीत घट झाल्याची माहिती. फेब्रुवारीत देशामध्ये 21.48 लाख कोटींचा ऑनलाईन व्यवहार, तर जानेवारीच्या तुलनेत मूल्य 6.5% घटलं, मात्र व्यवहारांचं प्रमाण 33% वाढलं. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचा न्यूझीलंडवर 44 धावांनी विजय. भारताच्या फिरकीसमोर न्यूझीलंडचा संघ 205 धावांवरच सर्वबाद, तर फिरकीपटू वरुण चक्रवर्तीच्या नावावर 5 विकेट्स. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट. 4 तारखेला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाची लढत, तर 5 तारखेला दक्षिण आफ्रिकेसमोर न्यूझीलंडचं आव्हान. रशिया युक्रेन युद्धविराम करारासाठी आता योजना आखण्यावर ब्रिटन, फ्रान्स आणि युक्रेन यांच्यात सहमती. युद्धविरामाची योजना अमेरिकेसमोर सादर केली जाणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.